आता जसं की आपण पाहिलं, गुरुचं राशी परिवर्तन 2 जूनपासून 31 ऑक्टोबरपर्यंत गुरुदेव आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे. याचा फायदा मेष राशीच्या जातकांना काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेत आहोत. तर मेष राशीच्या जातकांसाठी ह्या काळाचा मेष राशीच्या जातकांनी विशेष फायदा घेतला पाहिजे, कारण मेष राशीच्या जातकांच्या चतुर्थ स्थानामध्ये गुरुदेव आपल्या उच्च राशीमध्ये कर्कमध्ये आगमन करताय. त्याच्यामुळे ह्या काळाचा फायदा आपल्या करिअरसाठी थेट पडणार आहे. आपल्या करिअरमधले रखडलेली सर्व कामे, आपल्याला समजत नव्हतं आतापर्यंत कोणते डिसिजन घ्यावे, कोणती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, कोणती वाईट आहे, करिअरच्या बाबतीत आपल्याला समजत नव्हतं. पण आपल्याला सर्व गोष्टी या पुरेपूर याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. आपले डिसिजन या काळामध्ये घेतले गेलेले कोणतेही करिअरशी रिलेटेड डिसिजन हे आपले चुकणार नाही आहे. त्याच्यामुळे याचा आपण फायदा घ्यायचा आहे. त्यानंतर गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या अष्टम स्थानावरती पडते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये कुठेतरी कनेक्ट होणार आहात. त्यानंतर गुरूंचा आदर आपल्याला या महिन्यामध्ये म्हणजे जून ते ऑक्टोबर या तिघी चारी महिन्यांमध्ये याचा आपल्याला पुरेपूर लाभ करून घ्यायचा आहे. गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळतील, त्यामुळे आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही याची विशेष काळजी मेष राशीच्या जातकांनी घ्यायची आहे या पिरियडमध्ये. त्यानंतर त्यांच्या करिअर स्थानामध्ये खूप गोल्डन असा पिरियड हा मेष राशीला पाहायला मिळतोय. जून ते ऑक्टोबर हा पिरियड हे मी पहिलेही तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या व्ययस्थानामध्ये सुद्धा गुरुदेवांची दृष्टी पडते. त्यामुळे परदेश गमनासाठी उत्तम अशा संधी मेष राशीच्या जातकांना या पिरियडमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त या पिरियडमध्ये मेष राशीच्या जातकांनी प्रॉपर्टी रिलेटेड काही व्यवहार करत असाल तर त्याच्यामध्ये सावधगिरी बाळगायची आहे. कागदपत्रांची विशेष पडताळणी करूनच डिसिजन घ्यायचे. थँक्यू.